नमस्कार शेतकरी मित्रांनो, श्याम के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून भरलेलं आहे, जे 3 नंबरला सुरुवातीला आपलं बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये एक कृषी प्रदर्शन भरला आणि त्याच्यानंतर बारामती आणि त्याच्यानंतर 3 नंबरवरती भरलेला जे आहे कृषी प्रदर्शन ते आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये भरलेलं आहे। आणि त्याच कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आणि इथे आपले जे शेतीसाठी लागणारे जे म्हणजे फळबागेसाठी जे लागणारे जे ट्रॅप वगैरे आहेत, जे फळमाशी असते किंवा मग आपल्या पिकावरती गोंगान वगैरे गोंगणारं असतं, त्याच्यासाठी जे अगदीच चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे चिकटपणा असलेले असे ट्रॅप वगैरे आपल्याला दिसून आले। आणि फळमाशी पण त्या चॉकलेटला अट्रॅक्ट होण्यासारखे चॉकलेट वगैरे सर्व काही दिसून आलेलं आहे। तर आपण त्यांच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ट्रॅपबद्दल पूर्ण माहिती देणार आहेत आपल्याला। तर नमस्कार, मी वावर कंपनीमधून प्रमोद गायकवाड। तर आज आपण आहे लातूर या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलं होतं, तर त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहेत। तर वावर कंपनी पुण्यामध्ये वानवडी या ठिकाणी कंपनी आहे। तर आपली कंपनी एकात्मिक किडोस्कोपच्या अंतर्गत संपूर्ण भारत देशामध्ये तर आपण काम करत आहे। तर एकात्मिक किडोस्कोप म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये किडींचं वेगवेगळ्या पत्तीचे ट्रॅप्स वापरून किडींचे केलेले नियंत्रण म्हणजे त्या ठिकाणी एकात्मिक किडोस्कोपन होय। तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सापळे वापरतो, जसे की त्या ठिकाणी सोलर सापळा आहे, चिकट सापळा आहे, त्यानंतर फळमाशी सापळा, त्यानंतर डेल्टा ट्रॅप, फनेल ट्रॅप, मॅकफेल ट्रॅप, असे सर्व प्रकारचे सापळे त्या ठिकाणी आहेत। तर यामध्ये आपण पाहतो तर सर्वप्रथम त्या ठिकाणी आहे हा चिकट सापळा। तर चिकट सापळा जो आहे तर याच्यामध्ये 20 पिवळे 5 निळे असतात। तर हे जे पिवळे असतात ह्याच्याकडे पांढरी माशी, मावा, तुडतुडे ह्या किडी त्यांना आकर्षित करतो हा कलर। तर ह्याला दोन्ही बाजूने चिकट आहे तर त्याला चिकटतात। निळ्या कलरकडे जे थ्रिप्स आपण म्हणतो फुलकिडे, तर हे त्याला निळ्या कलरकडे या ठिकाणी येऊन त्याला चिकटतात। याला रेडीमेड आम्ही होल पण दिले, शेतकऱ्यांना होल वगैरे पाडायची गरज नाही, एकरी 2 बंडल हे रिकमेंडेशन आहे। तसेच दुसरा आहे तो म्हणजे फळमाशी सापळा। आता बरेच बघतो की आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये तर कलिंगड खरबुजाची लागवड केलेली आहे आणि आता आपण बघत आहे की आंब्याचं सीझन खूप मोठ्या प्रमाणावरती येत आहे। तर कलिंगड खरबूज मध्ये काय होते की फळमाशी खूप अटॅक करते आणि आंब्यामध्ये पण फळमाशीने जर अटॅक जर केला तर आंब्यामध्ये आळ्या पडतात किंवा कलिंगड मध्ये पण आळ्या पडायला चालू होतात, किंवा कलिंगड सुरुवातीच्या इनिशियल स्टेजमध्ये जर त्याला अटॅक जर केला तर कलिंगड असं वाकडं होतं पूर्णपणे, म्हणजे इरेग्युलर शेप मध्ये त्या ठिकाणी डेव्हलप व्हायला चालू होतं। तर त्याच्यामध्ये फळमाशी सापळा आहेत। तर फळमाशी सापळ्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जर बघायला गेलं हे त्याच्यावरची कॅप आहे, त्याच्या आतमध्ये लूर या ठिकाणी लावलेली आहे, त्याला तार वगैरे भेटते, हा ग्लास। तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी त्याचा वापर त्या ठिकाणी आंब्यामध्ये बी करू शकतो, कलिंगड खरबूज मध्ये बी करू शकतो। तर हे जर बघायला गेलं तर ह्याचा ऍप्लिकेशन रेट आहे, म्हणजे एकरी किती वापरावे, तर हे 15 ते 20 ग्लास प्रति एकरी वापरावे। तर याच्यामध्ये जो मिथिलिजन नावाचा कंटेन आहे किंवा हे काय करते की फळमाशीला तो आकर्षित करून घेतो आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या ग्लासमध्ये त्या ठिकाणी मारून टाकतो, तो वास त्याला आकर्षित करून। दुसरा म्हणजे सगळ्यात पॉप्युलर त्या ठिकाणी ट्रॅप आहे म्हणजे वावर कंपनीचा, याला जादूगार असे म्हणतात, तसेच ह्याला सोलर ट्रॅप पण म्हणतात। या सोलर ट्रॅपची वैशिष्ट्य म्हटलं तर हा सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेला ट्रॅप आहे। याचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर वरती सोलर प्लेट आहे, या ठिकाणी इझी तुम्ही रिमूव्ह करू शकता। 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलाय, वरती सोलर प्लेट, हा आहे लूरचा होल्डर आहे आणि हा ट्रे आहे। ट्रेला तुम्हाला खाली एक अर्धा पाऊण इंचाचं होल दिले, याच्यामध्ये बांबूची काठी किंवा पाईप अडकून पिकाच्या वरती 1 ते 1.5 फूट हाईटला लावू शकता आणि लूरचं होल्डर अशा पद्धतीने बसवून ते अशा पद्धतीने जर फिट करू शकता। तर याच्यामध्ये एक ऑन ऑफचं बटन केलंय, तर हे ऑन ऑफचं बटन या ठिकाणी संध्याकाळी अंधार पडला की 6 वाजता हा ट्रॅप शेतामध्ये ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ऑन होतो। मी आता बटन ऑन करतो आणि अंधार पडला, जसं की आता मी आता अंधार करतो, 6 वाजता अंधार केला की ऑटोमॅटिक हा ट्रॅप ऑन झाला। याच्यामध्ये जे आहे ही निळी लाईट आहे आणि पिवळी लाईट आहे, पिवळी लाईट आणि निळी लाईट। याच्यामध्ये 3 जो लाईट आहेत ह्या पिवळ्या आहेत आणि 6 लाईट निळ्या आहेत। निळे लाईटची जी वेवलेंथ आहे तर त्या ठिकाणी 365 नॅनोमीटर वेवलेंथ आहे आणि पिवळ्या लाईटची 580 नॅनोमीटर वेवलेंथ आहे। त्या वेवलेंथ मध्ये जर समजा वेवलेंथ असेल तर सर्व क्षेत्र तो आकर्षित करून घेतो आणि सर्व किडींना मारून देतो, कारण की प्रत्येक किडीचं जीवनचक्र असतो। पतंग अंडी घालतो, अंड्यातून आळी निघते, आळीची परत कोशावसन परत पतंग, मग सर्व शेतकरी कुठे काम करतात, आळीला मारण्यासाठी काम करतात।
फवारणी घेतात. जर पतंग थांबला तर पिढी थांबणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 50 ते 60% फवारणीचा खर्च वाचू शकतो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही जर इतर शेतकरी बांधवांना माहिती हवी असेल तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मोबाईल नंबर माझा आहे 9371250322 हा मोबाईल नंबर आहे. या नंबरवरती कधी कॉन्टॅक्ट करू शकता आणि या सर्व सापळ्या त्या ठिकाणी होलसेल दरामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद.